जनजागृतीसाठी या ठिकाणी पथनाट्य सादर करत आहे पंचायत समिती पेठ शिक्षण विभाग। तोच नागरिक सुजाण जो करतो मतदान। रतडांग 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 हो मतदान 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 हो मतदार राजा जागतो शाण्यासारखा वागतो सारे मिळून वोटिंग करू भविष्याची सेटिंग करू। म्हाताऱ्या अरे काय डोळं गेलं का काय तुझं? अरे त्या डबड्यात काय बघ। अरे डबडा अरे बाबाजी पबजी पबजी। अरे या गेमनी तर गेम केला रे पोरांचा। गेमचं नाही बाबाजी गेम नाही। अरे मग काय? अरे बघतोय पिक्चर पाहतोय हे काय नवीन ड्रेस इस्त्री। अरे आपलं वय बघा कुठे चालले एवढ्या सकाळी सकाळी एवढं नटून थटून। शिकलं तेवढं कामातून गेला आज मतदान यायला माहित नाही रे देवा देवा देवा। मतदान नाही बाबा नाही बाबा आज आपण तर बिझी बाबा बिझी। अरे रोज दीडची बिन अख्खा गाव बिझी वाटोळ वाटोळ। बाबाजी तसं बिझी नाही हो याच्यात। आज माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे। गर्लफ्रेंड कळती का? बया 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 पोरगी बी पटवली का काय? आणि मग बाबाजी त्याच्यात कशाला मागं राहायचं? मग मतदान करून जाय म्हणजे लोकशाहीचा आशीर्वाद भेटन लवकर पोरगी पटन। म्हणजे झालं मला तिकडे रांगेत उभं कर मतदान करायला आणि तिकडे गर्लफ्रेंड। अरे मतदान सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर असतंय। मला हे काम आहे म्हणून मतदान कोणी टाळायचं नसतंय पोरा। म्हणजे मी मतदानही करू शकतो आणि गर्लफ्रेंडचा बर्थडे साजरा होईल आहे का नाही? दोन्ही करायचं। पण बाबाजी ते जाऊ दे भाऊ तरी पण माझी इच्छा नाही मतदान करायची। काल तिकडे गावात आमच्या चर्चा चालू होती का त्या मशीनला हात लावला करंट बसतोय। अरे तुम्ही तरुण पोरं शिकले तेवढे होकले। अरे हे मशीन लाईट वर चालत नाही हे बॅटरीवर चालतं। बॅटरीवर होय हा मग करंटचं काय काम नाही म्हणायचं। अजिबात टेन्शन नाही घ्यायचं। बरोबर आहे बाबाजी। आणि पण बाबाजी तो कट्ट्यावर आहे ना सकाळी सकाळी सगळी पोरं बसले होतो आम्ही त्याच्यात बरीच जण म्हणत होती का जरा मशीन फॉल्टी असते आपण दाबितो एक बटन मतदान जातोय भालक्याला मग कसं काय उपयोग आपल्या मतदानाचा? कट्ट्याने तर वाटोळ केलंय। अरे आता इलेक्शन कमिशनने अशी सोय केली की तुम्ही जे बटन दाबलंय त्याच बटनाला मत पडलं का नाही हे आपल्याला बघून घेता येतं। अशी सोय आहे आता? नवीन एक व्हीव्हीपॅट नावाचं मशीन मतदान केंद्रावर बसवलंय। होय तुम्ही मतदान केल्यावर 7 सेकंद एक चिठ्ठी येते त्या चिठ्ठीवर दिसतं तुम्ही कोणाला बटन दाबलंय। मग लयच भारी आहे। आणि जर तुम्हाला वाटलं काही फॉल्ट येतं लेखी तक्रार करता येते। तिथं तक्रारही करू शकतो। अरे वा मग काय टेन्शन काही अशा टेन्शन घ्यायचं नाही काय मंडळी। बरोबर आहे टेन्शन काय घ्यायचं नाही बरोबर आहे बाबाजी। पण मी तर बघ पहिल्यांदाच मतदानाला जाणार आहे माझं नाव काही याच्या आधी नव्हतं। पण बाबाजी तुमचं वय तर फार आहे तुम्हाला या माहिती कस काय गोष्टी या? अरे इतके दिवस झेडपीचा गुरुजी होतो। गुरुजी नमस्कार गुरुजी गुरुजी अहो आधी सांगायचं ना काय चाललेलं नमस्कार नमस्कार नमस्कार। काय कडक कपडे पावडर काय कुठं काय नाही पिंट्या एका दुरीत गिरी पत्ता खेळायला चाललो। पहिल्यापासून असा चष्म्यातून राणी पाहतो पत्ते खेळतो। अरे नाना हे शोभत का रे तुला? नाही भाऊ का तुम्ही कुठं चालले काय? अरे नाना चल मतदानाला आता। अरे भाऊ मी तर असा अपंग आणि मी कुठं येऊ मतदानाला? हे पण कारण खोट आहे मंडळी। जे अपंग दिव्यांग माणसं आहेत त्यांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत मोफत नेण्याची सुविधा सरकार मार्फत केलेली असती। मी अपंग आहे म्हणून कोणी नाही पिंट्या मला हे माहितच नव्हतं। मग सगळं माहिती नानीला घेऊन ये नानीला। पण नानीचे तर डोळे गेले बाबा नानी कस काय येईल? अरे अंधाला सुद्धा मदत करायची विशेष व्यवस्था मतदान केंद्रावर सरकारने केलेली असती। त्याच्यामुळे मला दिसत नाही म्हणून कोणी मतदान करायचं नाही ही गोष्ट खोटी। त्या माणसाला पण मतदानाचा अधिकार असतो। बघ नाना बघ नाही आपल्याला ना गेलंच पाहिजे। चाल घे आणि आपण जाऊ।
बरोबर आहे गुरुजी, तुम्ही खूप माहिती दिली आम्हाला. अशी माहिती जर पहिल्यांदाच असती तर सगळ्यांना जर अशी माहिती मिळाली तर 100% सगळी लोक मतदानाला जातील आणि आपला देश मजबूत होईल. चला नाना, चला मतदानाला जाऊ. मतदान 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 हो. मतदार राजा जागतो, शाळ्यासारखा वागतो, आपण सारे वोटिंग करू, भविष्याची सेटिंग करू. टिंग टॉंग. या शामराव या राम राम. राम 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 राम. कसं काय शामराव इकडे सकाळी सकाळी? अहो म्हणलं आज एवढा मोठा सण आहे, चला रामरावच्या घरी जाऊन येऊया. सण? मी काही समजलो नाही, कसला सण? अहो आज आपल्या लोकशाहीचा एवढा मोठा सण आहे, उत्सव आहे. आज आपलं मतदान आहे. मतदान? नाही 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 नाही, मी मतदान नाही करणार शामराव, मतदान नाही करणार मी. अहो मतदान करायला तुम्हाला काय अडचण आहे? अहो शामराव, प्रत्येक वेळेस मतदान करतो पण माझा काहीच फायदा होत नाही. गरिबी आटली नाही, बेरोजगारी आहे तशीच. मी म्हणतो मतदानच करायचं नाही. हे बघा रामराव, तुम्हाला मी समजून सांगतो, मतदान करायचं. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, तो आपला हक्क आहे आणि योग्य उमेदवाराला निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळं आपण मतदानाला गेलंच पाहिजे. पण शामराव मी काय म्हणतो, जेवढे उमेदवार आहेत ते काही मला व्यवस्थित वाटत नाहीत, त्यामुळं मी काय म्हणलं मतदान करूच नाही. एक द्या पहा ठेवा रामराव, आता मी तुम्हाला समजून सांगतो. पहा आपल्याकडे जवळजवळ 5-7 लोक उमेदवार आहेत. हो. एक ध्यानात ठेवायचं, आपल्या त्याच्यातला या 7-8 पैकी एखादा तुमचा ओळखीचा असेल, एखादा तुमचा नातेवाईक असेल, पोहे बनव ग. त्याच्यातला एखादा तुमच्या ओळखीचा असेल, त्याच्यातल्या जे तुम्हाला आवडीचा असेल त्याच्यातल्या एकाला तुमचं मतदान करून द्यायचं. हो बरोबर आहे. पण एक ध्यानात ठेवा, त्याच्यातला जर तुम्हाला आवडीचा नसला तर त्या उमेदवाराच्या सगळ्यात खालचं जे चिन्ह असतं ना, त्या चिन्हाचं म्हणजे मला याच्यातला एकही उमेदवार माझ्या पसंतीचा नाहीये, मग शेवटचं जे बटन असतं ते असतं नोटाचं. नोटा? हो नोटाचं, म्हणजे मला याच्यातला एकही उमेदवार माझ्या पसंतीचा नाही, त्यामुळे मला मतदान करायचं नाही. मी काय म्हणतो, नोटाचं बटन दाबण्यापेक्षा मतदान केलं काय आणि नाही केलं काय त्यापेक्षा बरं मी घरीच बसेन. हे घ्या पोहे खा भाऊजी. हे घ्या पोहे. छान छान वहिनी. आणि भाऊजी ते तुम्ही नोटा काय म्हणता तेव्हा? या दोघा नवरा बायकोला नोटाशिवाय का नाही अहो शामराव, छाईच्या डोक्यात नोटा म्हणजे? अहो मला नुसतं नोटा, संसाराला नोटाच लागत, त्याला विचार कराल की नाही? अहो वहिनी, आतापर्यंत रामरावला समजून सांगण्यात गेलं नोटा म्हणजे काय, नोटा म्हणजे काय. तुम्हाला वाटतं ते ह्या नोटा नाही, मग कसल्या? त्या नोटा म्हणजे आपल्याला आज मतदान आहे, आपल्याला मतदानाला जायचंय. मग त्या मतदानाला जायचंय, मग आपल्याला जर उमेदवार पसंत नसले तर त्याच्यातलं शेवटचं जे बटन असतं ते म्हणजे मला याच्यातलं उमेदवार पसंत नाही, म्हणून मग ते शेवटचं बटन दाबायचं. अहो पण मी तर मतदानाला जाणारच नाहीये. म्हणजे झालं, आतापर्यंत रामरावला समजून सांगितलं, आता वहिनीला समजून सांगायचं. अहो काय झालं, ते शेजारच्या वार्डामध्ये ना त्यानं लय काय वाटलं, पण मला काय दिलं, ती साडी. वय साडी? मग वहिनी एक लक्षात ठेवायचं, साडी काय कुणी माडी नाही, गाडी जरी दिली तरी आपलं मतदान ऐकायचं नाही. पण ती साडी कसली होती? कसली होती साडी? तिच्यावर चित्र होते. चित्र कशाचं चित्र? कुत्र्याचं. अहो वहिनी, ते काय असं माहितीये का, ते होतं त्याला निवडणूक आयोगाने दिलं असतं ते कुत्र्याचं चित्र आणि ते छापलं त्याने साडीवर आणि ती साडी दिली तुम्हाला. आता सांभाळा ते कुत्र. एक ध्यानात ठेवा, कुणी काही जरी दिलं तरी आपलं मतदान ऐकायचं नाही. आपलं मतदान योग्य व्यक्तीला द्यायचं. जर चांगला माणूस निवडून गेला तर आपला विकास होतो, गावाचा विकास होतो, आपल्या देशाचा विकास होतो. त्यामुळं सर्वांनी मतदान करायचं. हा शामराव, आता माझी चूक लक्षात आली. मी मतदानाला जात नव्हतो, ही माझी चूक होती, पण मी आता ती चूक करणार नाही. मी मतदानाला जाणार. अगं छाये, आपण दोघं एकत्र बसू, सदविवेक बुद्धीनं चांगला उमेदवार निवडू, जो आपल्या घराचा, गावाचा, शहराचा विकास करेल, अशाच उमेदवाराला आपण निवडून देऊ. बरोबर, खरंय तुमचं. आणि भाऊजी बरं झालं तुम्ही भेटला, तुमच्यामुळे माझं डोळं उघडलंय आणि आता मला समजलंय की मी आता सारासार विचार करूनच मतदान करणार. आणि खरं आहे, मटण पैसा अडका यानं कुठे माणसाची किंमत ठरते वय? नाही नाही नाही, आपण
आपण सारासार विचार करूनच मतदान करणार आता. हो छाये, तू अतिशय बरोबर बोललीस बघ. आता कसे दोघं पण शाण्यासारखे बोलले. हा घ्या पोहे खाऊन घ्या. वहिनी एकदम आपल्या लोकशाही सारखे टेस्टी पोहे झाले बर का. बायको कुणाची आहे? माझी आहे. चला मग मतदानाला जाऊया. चला मतदार राजा जागतो, शाण्यासारखा वाग तू, सारे मिळून वोटिंग करू, भविष्याची सेटिंग करू. अरे बस झालं मित्रा, किती धावतोस? का रे आज लवकरच का म्हणतो जाईल? अरे तुला माहित नाही का आज मतदान आहे ते? अरे आज जरी मतदान आहे तरी मी आज सुट्टीचा एन्जॉय करणार आहे, कुठं जाणार नाही. अरे सुट्टीचा कसा एन्जॉय करतोस? आपल्याला सगळ्यांना मतदान करायला जायचं आहे. अरे माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? अरे एका मताने काय फरक पडणार आहे म्हणतोस? काय? एका मताने तर भरपूर फरक पडतो. बोलतो? हा, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन बघ, एका मताने मोठी मोठी सरकार पडलेले आहेत. अरे पण माझ्या एका मताने थोडी देश बंद पडणार आहे. अरे हो, बंद पडणार नाही, परंतु आपली लोकशाही कमकुवत बनणार आहे. अरे पण तू काय म्हणतो? त्यांनी काही कधी गोष्ट तुला सांगता येईल का अशी? हा, अरे बघ, तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक पुराणातली गोष्ट ऐकली असेल तू का? एका गावात दुष्काळ पडलेला असतो आणि तेव्हा सर्व गावकरी मिळून त्या पुजाऱ्याच्या सल्ल्याने महादेवाला दुधाचा अभिषेक घालायचं ठरवतात. पण होतं काय, असंच एकाच्या मनात येतं का आपण दुधाऐवजी रात्रीचं एक तांब्यावर पाणी ओतलं तर काय फरक पडणार आहे? काय बोलतो? आणि मग तसंच होतं, त्या गावातले सगळे लोक रात्रीच्या वेळेस दुधाऐवजी पाण्याचाच अभिषेक घालतात आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन बघतो तर काय, मंदिरात सगळं पाणीच पाणी. पाणी सगळीकडे. पण हो. मी काय म्हणतो, झालं आपलं गोष्टीचं, ही शेवटी गोष्ट आहे ना, त्यांनी काय फरक पडणार आहे गोष्टी? अरे बरोबर आहे. असं आपण सुद्धा जर प्रत्येकाने विचार केला माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, एका मताने काय फरक पडणार आहे, एक मताने तर उमेदवार निवडून येणार आहे आणि आपली लोकशाही भक्कम होणार आहे. मित्रा तुझं मला म्हणणं खरंच पडलं. चला आपण दोघं जण जाऊन मतदान करू. चला मग. मतदार राजा जागतो, शाण्यासारखा वाग तू, सारे मिळून वोटिंग करू, भविष्याची सेटिंग करू. भारतीय लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. काही देशांचं बजेट नाही तेवढा आपला निवडणूक प्रक्रियेवरचा खर्च आहे. पण आपण ढोबळ मनाने सगळ्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर साधारण 52-55च्या वर मतदानाची टक्केवारी जात नाही. ती टक्केवारी 100% पोहोचावी म्हणून हा अट्टहास आम्ही या पथनाट्याच्या माध्यमातून केला की प्रत्येक भारतीय नागरिकाने आपलं कर्तव्य जे आहे, आपला अधिकार जो आहे तो मतदान केंद्रापर्यंत जाऊन बजावावा. कारण ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी लोकांचा शक्यतो कल आराम करण्यामध्ये असतो, टाळण्यामध्ये असतो. त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न आम्ही या पथनाट्यामधून केला आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वावगा शब्द आमच्या मुखातनं गेला असेल तो शब्द आमचा आम्हाला परत करा. पण एकच संदेश घेऊन तुम्ही या ठिकाणाहून जावा. मी, माझे नातेवाईक, माझे मित्र, माझे जवळचे कोणी असेल सर्वांना मी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेल आणि येत्या 21 ऑक्टोबरला माझ्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करेल आणि माझी लोकशाही ही समृद्ध बनवेल. सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. हम भारत के मतदाता, देश हमारी शान. हम भारत के मतदाता, देश हमारी शान. लोकतंत्र हमको प्यारा है, ये सबका अभिमान. फर्ज हमारा सबसे पहले मन का मतलब जाने हम, इसकी ताकत इसकी फितरत अच्छे से पहचाने हम भारत के मतदाता, देश हमारी शान. हम भारत के मतदाता, देश हमारी शान. हम भारत के मतदाता. बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या